रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी माऊली. आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपण पाहूया. अभंग असा आहे पहा. न सांगावे वर्बजरी असो द्यावा भ्रम, उगीच लागतील पाठी होती रीतीच हिमपुटी. शिकविल्या गोष्टी शिकवलं धरती पोटी, तुका म्हणे सिद होईल अनुभवाविद. तुका म्हणे सिद होईल अनुभवाविद. असा हा संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध छोटासा असा अभंग आहे. महाराज काय म्हणतात या अभंगामध्ये पाहूया. न सांगवे वर्म जेनी असो द्यावा भ्रम. न सांगवे वर्म जेनी असो द्यावा भ्रम. महाराज म्हणतात तुम्हाला गुह्य ज्ञान जरी प्राप्त झालं असेल, अगदी ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालं असेल, तरीही ते कोणाला सांगू नका. जगामध्ये तुमच्याबद्दल भ्रम राहू द्या. याला काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं जगाला दाखवू नका. वेगळं काहीही दाखवू नका. आपली वागणूक साधारण ठेवा. आता हे झालं परमार्थिक दृष्टीनं. व्यवहाराच्या दृष्टीनं महाराजांना काय घालायचं यामध्ये दोन्ही दृष्टीने सांगतात महाराज. परमार्थिक आणि व्यावहारिक प्रापंचिक. त्या व्यावहारिक दृष्ट्या काय म्हणतात महाराज पहा. न सांगावे वर्म जेनी असो द्यावा भ्रम. म्हणजे तुम्हाला जे माहीत आहे, तुम्हाला जी गुप्त गोष्ट, जे गुह्य ज्ञान तुम्हाला झालेलं आहे, ते कोणालाही सांगू नका. उदाहरणार्थ तुम्ही महिन्याला किती कमावता, तुम्ही वर्षाला किती कमावता, तुमच्याजवळ बँक बॅलन्स किती आहे, विनाकारण कोणाला सांगू नका. प्रदर्शन करत बसू नका. तुमच्या घरामधल्या गोष्टी ह्या सुद्धा कोणाला सांगू नका. कारण त्याचा परिणाम काय होतो, तुमचं जर चांगलं चाललं असेल तर बरेच असे लोक असे असतात की मत्सर त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि कामता धंदा स्पर्धक तयार आपण करत असतो. अरे हा माझ्या पुढे जेवढं राहिला, याचं खूपच चांगलं आहे, ह्या अशा गोष्टी. आणि त्यामुळे मग नसते शत्रू आपण निर्माण करू शकतो. कारण कुत्र्याला गती आणि काही माणसांना प्रगती सहन होत नाही. काही माणसांना म्हणतो मी, सर्वांना नाही. बरेच लोक अशी आहेत जगामध्ये की ज्यांना दुसऱ्याची प्रगती पाहून आनंद होतो. परंतु बरेचसे लोक असे आहेत की त्यांना दुसऱ्याची प्रगती पाहून हेवा वाटतो, मत्सर वाटतो आणि तो त्याच्याशी नकळत स्पर्धा करायला लागतो, अगदी सहज सुद्धा. आणि कधी कधी तर त्याचा राग सुद्धा करायला लागतो, द्वेष सुद्धा करायला लागतो. माऊली काही गरज नसते, काहीच गरज नाही, परंतु द्वेष करायला सुरुवात करतो. नसते शत्रू आपण निर्माण करत असतो. आणि म्हणून आणि जर तुमचं वाईट चालत असेल तर बऱ्याच लोकांना गुदगुल्या होतात, त्याचे चांगलं वाटते. बरं झालं म्हणते, असंच पाहिजे याला, अशी म्हणणारी लोक आहेत. तुमच्या तोंडावर रडून म्हणजे रडून ऐकतील आणि तुम्ही उठून गेले किंवा बाजूला झाले की हसून लोकांना सांगतील की अरे हे त्याचं असं असं आहे, मला तर माहीत होतं, अमकं होतं टमकं होतं, आणि सर्व फसलेलं काम आहे त्याचं. इथे इथे त्याची फजिती झालेली आहे. ते लोक हे असे असतात. म्हणून लोकांना भ्रमामध्ये ठेवा. तुमचं काय सुरू आहे, कसं सुरू आहे, ह्या आतल्या गोष्टी अजिबातही लोकांना सांगत बसू नका. त्याचं प्रदर्शन करू नका. माऊली हे महाराजांना म्हणायचं. आणि पारमार्थिक दृष्ट्या काय म्हणतात ते तर मी सांगितलंच. तुम्हाला ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं असेल तर ते कोणालाही सांगू नका. लोकांना भ्रमात राहू दे, त्यांना सांगू नका ते. पुढे महाराज म्हणतात पहा. उगीच लागतील पाठी होती रीतीचं हिमपुटी. आता ब्रह्मज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं असेल तर लोक काय करतात,
करतील, तुमच्या पाठीमागं लागतील. आणि तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे यासाठी ते आग्रह धरतील, तुम्हाला उद्युक्त करतील सांगण्यासाठी. परंतु तुमच्याकडून जर काही मिळालं नाही तर मात्र त्याची हिमपुटी होईल, म्हणजे निराश होतील, दुःखी कष्टी होतील आणि ते विनाकारण. तर आपण कोणाच्या दुःखाला कारणीभूत होऊ नये, कोणाला निराश करू नये. हे जर करायचं असेल तर तुम्हाला जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते कोणाला सांगू नका. ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं असेल तुम्हाला तर ते तुमच्या जवळ ठेवा, ते सांगत बसू नका. तुम्ही सर्वसामान्य आहात असं दाखवा, नाहीतर लोक पाठीमागं लागतील, एवढे पाठीमागं लागतील की तुम्हाला तुमची साधना सुद्धा करू देणार नाही. तुम्हाला ईश्वर चिंतनामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होईल त्यामुळे. आणि म्हणून साधू संत जे आहेत खरे ते कुठे गेले? जंगलामध्ये राहतात, तपश्चर्या करतात. तुकाराम महाराज सुद्धा डोंगरावर गेले होते, तिथे त्यांना अनुभूती झाली. तेव्हा हे असं असते माऊली. पुढे महाराज म्हणतात, शिकविल्या गोष्टी शिकवणं धरती पोटी. आता तुम्हाला समजा ज्ञान प्राप्त झालं किंवा प्रापंचिकदृष्ट्या तुम्ही एखादा व्यवहार सुरू केला, एखादा म्हणजे व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसायामध्ये भरभराट झाली, यश मिळवलं. तुमचं पाहून काही लोक आले, तुम्हाला विचारायला लागले की तुम्ही हे कसं काय केलं वगैरे, आम्हाला सांगा. तुमचं ऐकून घेतील, तुम्ही काय मेहनत घेतली हे मात्र काळजीपूर्वक ऐकणार नाही. काय दिसेल लोकांना? तुमची मेहनत दिसेल. एवढ्या दिवसात हे एवढ्यानं कमावलं. अरे पण तो मेहनत किती घेतो ते पहा, त्यामागे त्याची मेहनत किती आहे ते मेहनत पहा, त्याचे कष्ट पहा, त्याला असलं ज्ञान पहा. उगाच कोणाशी तुलना करत बसू नका स्वतःची. आणि होते काय माऊली, जर समजा काही लोकांना आपण शिकवलं तर ते शिकत नाहीत, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. जे सोनाराच्या नळीप्रमाणे इकडून सांगितल्यानंतर तिकडून सोडून देतात, डोक्यामध्ये काहीच जाऊ देत नाहीत, लक्षात घेत नाहीत, शिकत नाहीत. म्हणून ज्याची मनापासून तळमळ आहे, शिकण्याची इच्छा आहे, त्यांना शिकवा. बऱ्याच वेळा आपण पाहतो, एखाद्याला कापडाचा व्यवसाय करायचा असेल तर ते त्याच्या मुलाला 2-3 वर्ष कापडच्या दुकानामध्ये नोकर म्हणून ठेवतात. अक्षरशः कपडे कसे दाखवायचे यापासून तर दुकान सुद्धा स्वच्छ त्याच्यापासून करून घेतो तो मालक, आणि अगदी तुटपुंजा पगार देतो, अपमान सुद्धा करतो. ते सर्व सहन करून हा ते शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग कुठे कपड्याचे व्यवसाय सुरू करतो. तुम्ही एकदम जर कपड्याचा व्यवसाय लाखो रुपये त्यामध्ये टाकले तर व्यवसाय चालेल ज्याची काही गॅरंटी नाही. परंतु तुम्ही अनुभव घेतला त्यामधला, कोणत्याही व्यवसायामधला, ते शिकले कसं चालवायचं, काय करायचं. उदाहरणार्थ चहाचं जरी दुकान टाकायचं असलं तुम्हाला तरी चहा कसा तयार करायचा, किती वेळ शिजवायचा, म्हणजे एकच एक चव तुमची राहील. नाही तर मग आज एक चव, थोड्या वेळानं दुसरी, अजून तिसरी, असं जर झालं तर तुमचं चहाचंही दुकान चालणार नाही माऊली. म्हणून तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे हे आपण निर्माण केलेल्या जाती नाही माऊली, हे आपण निर्माण केलेल्या जाती आहे, समूह आहे, जे व्यवसायावरून सहसा पडलेले आहेत आणि मग ते पक्के झाले. आणि आता जर म्हणतो आपण जी जात नाही तिला जात म्हणतात, खरं आहे ते. परंतु त्या जातीबद्दल तुकाराम महाराज नाहीत बोलत. तुकाराम महाराज म्हणतात येथे पाहिजे जातीचे, म्हणजे येथे आमच्या जातीचे पाहिजे. याचा अर्थ येथे आम्ही जे करतो, भक्ती करतो, ज्या तळमळीनं विठ्ठलाचं स्मरण करतो,
तसेच लोक जर असतील तर ते जातीचे, हे महाराजांना म्हणायचं आहे. जात म्हणजे आपण मानवानं पाडलेल्या जाती नाही. जाती जर ईश्वरानं निर्माण केल्या असत्या, वर्ण ईश्वरानं निर्माण केले असते, तर काय असतं, पाठीवर किंवा पोटावर ठप्पा असता, हा तेली, हा माळी, हा कुणबी, हा भोई, असं आहे का? असं कोणाच्याही पाठीवर ठप्पा उमटलेला नाही. आपण जो जन्म घेतो, जन्मच मुळी आपण स्वतःहून घेत नाही. आपले आई वडील आपल्याला जन्म देतात. आपलं काही कर्तृत्व आहे का त्यात? काहीच नाही. जात मिळते जन्मानं, परंतु ती जात महाराजांना म्हणायची नाही. मग व्यवसाय जरी करायचा असला तरी काय पाहिजे, त्यामधला अनुभव घेणं अगोदर आवश्यक आहे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आवश्यक आहे, तरच त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. अगदी छोट्या प्रमाणात सुरू करायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. आता कांदा लसूण थोडंसं भांडवल गुंतवायचं आणि कांदा लसूणचं दुकान सुरू करायचं. त्यासाठी जास्त अनुभव घेण्याची गरज नाही तुम्हाला. बाजारात काय भाव सुरू आहेत आणि आपल्याला काय भाव मिळतो तेवढं पाहावं की तुम्ही दुकान टाकू शकता. परंतु त्यासाठी काय पाहिजे, मग कंटिन्युटी पाहिजे. एखाद्या बाजारात तुम्ही 1 आठवडा गेलात, 2 आठवड्यानं परत त्या बाजारात गेले, असं नाही चालत. प्रत्येक आठवड्याला तुम्हाला जावं लागेल. म्हणजे ह्या अशा गोष्टी असतात, तेव्हा कुठे आपल्याला यश मिळू शकते. नाहीतर मग शिकवलेल्या गोष्टी, ज्याची शिकण्याचीच तयारी नाही, तो त्या पोटामध्ये धरत नाही, म्हणजे लक्षात घेत नाही. पुढे महाराज काय म्हणतात, अशा लोकांसाठी पहा, तुका म्हणे सिद्ध होईल अनुभवाविनं. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांना जर आपण शिकवायला गेलो तर विनाकारणचा सीन होईल. तोही थकेल आणि आपणही थकू, कारण अनुभव नाही. अनुभव आवश्यक आहे. अनुभवाविहीन जर काही करायला गेले तर काय होईल माऊली, फक्त सीन होईल. म्हणजे ते जे शिकवणं आहे ते वाया जाईल. तुम्ही जे कार्य करता ते व्यवस्थित होणार नाही. भक्ती करत असाल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला रममान होता आलं पाहिजे. सर्व विसरून पांडुरंगाच्या चरणी लीन होता आलं पाहिजे. एकदम सर्व विसरले जाणार नाही. ईश्वरापुढे बसल्यानंतर ध्यान करायचं. ध्यान करायचं म्हणजे डोळे मिटायचे आणि बसायचं आणि सर्वच्या सर्व एकदम मनातून काढून टाकायचं. शक्य आहे का? शक्य नाही. विचार हे येणारच आहे. खूप विचार येत राहतील, तरी बसणं सोडायचं नाही. दररोज समजा 5 मिनटं 10 मिनटं बसायची सवय लावायची. हळूहळू आपल्या मनावर आपल्याला ताबा मिळवता येईल आणि बघ मन शांत होईल. एक जागा जर आपण ठरवली, त्या जागेवर गेल्यानंतर अगदी काही वेळ कल्लोळ चालेल, चालणारच आहे, परंतु तिथे बसल्यानंतर मग आपल्या मनाला एक प्रकारची हळूहळू शिस्त लागेल आणि त्या जागेवर येईल आणि मन आपलं शांत होईल. ईश्वराच्या चरणी लीन होईल. ईश्वराचं नाम स्मरण करायचं, पांडुरंगाचं नाम स्मरण करायचं आणि जे साध्य करायचं आहे ते तुम्हाला साध्य करता येईल. मनाची शांती मिळेल. इथे एक सांगता येईल, परत बऱ्याच वेळा मी सांगत असतो की ईश्वर सर्व शक्तिमान आहे आणि त्यानं हे सर्व मांडून ठेवलेलं आहे. विश्वामध्ये ग्रहतारे त्याच्या मर्जीनुसार फिरतात. अनंत असा अवकाश आहे, त्यामध्ये ग्रहतारे आहेत, आकाशगंगा आहेत. त्यामधला एक सूर्यमालेवरचा छोटासा ग्रह आपली पृथ्वी आणि मग त्याच्यापुढे वेगवेगळे खंड, त्यामधला देश, देशानंतर राज्य, राज्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर आपलं तालुका, तालुक्यानंतर गाव, गावानंतर आपलं छोटंसं घर आणि मग आपण. म्हणजे समुद्रामध्ये तुम्ही जर समजा पाण्याचा एक थेंब टाकला तर काही फरक पडणार आहे का? माहीत पडेल का तो? असा पाण्याचा थेंब काय, त्याच्याही पेक्षा अति सूक्ष्म आपण विश्वाशी तुलना केली तर आहोत, नगण्य आहोत. आणि
याचा मालक कोण? तर याचा मालक तो नियंता आहे, विधाता आहे, ईश्वर आहे. त्याला आपण ईश्वर म्हणतो. आणि तो तुमचं दुःख वगैरे कोणतंच कमी करत नाही. ऐकताना थोडंसं वेगळं वाटते, परंतु कटू आहे ते सत्य आहे. ईश्वर आपलं दुःख निवारण करत नाही. जे व्हायचं ते होतेच. फक्त ईश्वर काय करतो? ईश्वर भक्तीमुळे. मग कशाला करायची भक्ती असं विचारेल एखादा. ईश्वर काय करतो? तर ईश्वर भक्तीमुळे, परमार्थामध्ये लागल्यामुळे आपल्याला जीवनामध्ये येणारं जे दुःख आहे ते किती मोठं असू द्या, ते सहन करण्याची क्षमता देतो माऊली. सहन करण्याची शक्ती देतो. त्या दुःखानं खचून जाऊ देत नाही. खचलो असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ऊर्जा देतो. हे काम ईश्वराचं. आपल्याला शरीर दिलेला ईश्वरानं, हे सर्वात मोठी देण आहे त्याची. वनस्पती अन्न तयार करतात, ते आपण खातो, ते सर्वात मोठी देण आहे. तेव्हा माऊली असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि का म्हणतात ते आपल्याला समजलं आता. की तुका म्हणे सिद्ध होईल अनुभवाविनं. कोणतंही कार्य व्यवस्थित जर करायचं असेल तर अनुभव आवश्यक आहे. अनुभव अगोदर पाहिजे. आणि अनुभव घेतला की मग हळूहळू ते कार्य आपल्याला व्यवस्थितपणे पार करता येते. आता तुम्ही म्हणाल कार्यच केलं नाही तो अनुभव कसा येईल? मग अनुभव घेण्यासाठी काय करावं लागेल? शिकावं लागेल. तुम्हाला नोकऱ्यांमध्ये अप्रेंटिशिप असते माहीत आहे. अप्रेंटिशिप म्हणजे काय? तर शिकवू उमेदवार असतात ते. तिथे काम शिकतात आणि काम शिकल्यानंतर मग काही करू शकतात. प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं असते व्यवहारामध्ये. अनुभव महत्त्वाचा असतो. अनुभव नसला तर जमत नाही. तसंच परमार्थामध्ये सुद्धा अनुभवाची गरज असते. नाहीतर उगाच सीन होतो. महाराज काय सांगतात आणि आपण काय ऐकतो, बऱ्याच वेळा तिकडे लक्षही नसते. अभंग कोणता घेतलेला आहे कीर्तनासाठी, त्याचं एक चरण सुद्धा आठवत नाही. ऐकणाऱ्यांना कीर्तन ऐकता ऐकताही इतक्या एकाग्रतेनं म्हणता येईल का? एकाग्रतेनं नाही, असे आपण बसलेलो असतो तिथे. परंतु कीर्तनामध्ये बसल्यानंतर तिथे प्रभूचं नाम सुरू असते. आणि आपलं मन जर खरोखर तिकडे असेल निदान 15% तरी, तर सांसारिक चिंता आपल्या काही वेळापुरते ह्या नक्कीच कमी होतात. आणि आपल्याला एक प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते. आणि ती ऊर्जा घेऊन आपण जाऊ शकतो. त्या अनुभव आवश्यक आहे. अनुभवाविनं काही नाही. शिकण्याची वृत्ती आवश्यक आहे. शिकण्याची वृत्ती नसली तरीसुद्धा काही करता येत नाही. तेव्हा माऊली सांगत असताना काही चूक वगैरे झाली असेल तर माफ करावी. परत एकदा आपण अभंग पाहूया. न सांगवे वर्मजनी असो द्यावा भ्रम, उगीच लागतील पाठी होती रीतेच हिंपुटी. शिकविल्या गोष्टी शिकोनी न धरती पोटी, शिकविल्या गोष्टी शिकोनी न धरती पोटी. तुका म्हणे सिन होईल अनुभवा विन, तुका म्हणे सिन होईल अनुभवा विन. राम कृष्ण हरी माऊली. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण.